Hello, myself Nanasab Sate, Mind Guru Life Coach, motivational speaker, and NLP practitioner. मित्रों, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. त्या विषयाचं नाव आहे मनी, पैसा. आज संपूर्ण जग पैशाच्या पाठीमागे पळत आहे. जगाचा सर्वे काय सांगतो की जगामध्ये 97% लोकांकडे फक्त आणि फक्त 3% मनी आहे किंवा 3% वेल्थ आहे, आणि 3% लोकांकडे 97% मनी आहे किंवा वेल्थ आहे. हे 97% लोक पैशाच्या पाठीमागे पळतात आयुष्यभर, परंतु 3% लोकांच्या पाठीमागे हा पैसा पळतो. असं का घडतं? असं एकाने म्हटलेलं आहे, पैसा भगवान नहीं लेकिन भगवान से कमी नहीं. मनी लाईक एनर्जी. आपण पैशाचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आपण आदर केला पाहिजे, कारण पैसा साक्षात लक्ष्मी आहे. तर पैसा कमवायचे दोनच मार्ग आहेत आजच्या समाजामध्ये. त्यातला पहिला मार्ग म्हणजे हॉट सीट. कोण म्हणू करोडपती, अमिताभ बच्चनच्या समोर बसायचं हॉट सीटवर. तो एक चांगला मार्ग आहे, परंतु प्रत्येकाचं लक तिथवर जाऊ शकत नाही. दुसरा मार्ग म्हणजे जे लोक ऑलरेडी ज्याने मार्ग स्वीकारला आहे, ते मार्गाने दिलेत आणि ते स्वतः एक अब्जाधी झालेली आहे, तो दुसरा मार्ग. तर बेटर आपल्याला दुसरा मार्ग आपण चॉईस केला पाहिजे. तो दुसरा मार्ग जे आपण दुसरा मार्ग सिलेक्ट करतो त्याच्या 5 स्टेप आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे डू समथिंग न्यू. आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. आपण बघतो समाज लोक कॉपी करतात. मी हॉटेल केलं, दुसरा हॉटेल टाकतो लगेच. एकाने कपडा व्यवसाय केला, दुसरा कपडा व्यवसाय करतो लगेच. ही कॉम्पिटिशन. ते तुम्ही फार पैसे कमवू शकत नाही, थोडे बहुत कमवू शकाल, पण यू आर नॉट बिकम अ बिलियनियर और बिलियनियर. डू समथिंग न्यू. आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. तुमच्याकडे युनिक आयडिया पाहिजे. जसं की आपण बिल गेट्सनं मायक्रोसॉफ्ट कंपनी काढली, स्टीव्ह जॉबनं काहीतरी नवीन एक आयपॅड काढलं, हेनरी फोर्ड असेल, या लोकांनी नवीन काहीतरी केलं, समाजापुढे घेऊन आले आणि ते बिलियनियर बनले. तर तुमच्याकडे एक नवीन एखादी आयडिया पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यू बिकम अ मिलियनियर और बिलियनियर. दूसरी स्टेप आहे टेक अ रिस्क. मित्रों, पैसा कमवण्यासाठी आपण रिस्क घेतली पाहिजे. असं म्हटलं जातं, जीवन में रिस्क नहीं लेना यही सबसे बड़ी रिस्क है. आई रिपीट वंस अगेन, जीवन में रिस्क नहीं लेना यही सबसे बड़ी रिस्क है. जीवनात जे लोक पुढे गेले आहेत त्यांनी फार मोठी रिस्क घेतलेली आहे, त्यामुळे ते पुढे गेले. त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून लोक बिझनेस केलेले आहे. रिस्क घेऊन लोक पुढे गेले आहेत. तर आपली अशी रिस्क घ्यायची तयारी असली पाहिजे. आपल्याला एक छोटी गोष्ट माहीत असेल, राम आणि श्याम दोन्ही मित्र असतात आणि ते म्हणतात, चला आपण एखादा व्यवसाय करूया, एक दुधाचा व्यवसाय करूया, 2 म्हैस विकत घेऊया, असं ठरतं, प्लॅनिंग होतं. परंतु श्यामची पत्नी त्याला विरोध करते, तर बिझनेस करू देत नाही. म्हणजे उद्या जर म्हैस गेली तर काय व्हायचं, आपला व्यवसाय समजा संपला तर काय करायचं. जर त्याच्या गोष्टी ती अडकती आणि श्यामला त्यातनं ते बिझनेसमध्ये भागीदार होऊ देत नाही.
मात्र रामसुद्धा डेअरिंग होतो, पुढं होतो. 10 वर्षानंतर राम हा फार मोठा व्यक्ती झालेला असतो, श्याम मात्र तेच असतो. ते जीवनावर रिस्क घेतली पाहिजे. तिसरी स्टेप आहे डोंट फेअर चॅलेंजेस. तुमच्या जीवनात चॅलेंजेस येतील, त्यात तुम्ही घाबरू नका, त्यानंतर रस्ता काढा. या ठिकाणी तुम्हाला 2 स्टोरी सांगतो. J.K. रॉलिंग नावाची लेडी, ब्रिटिश रायटर, जिनं हॅरी पॉटर एक नोवेल लिहिली आणि जी वर्ल्ड फेमस झाली, जिच्या 500 मिलियन कॉपी विकली गेल्या. पण ती सुरुवात अतिशय गरिबीत झालेली आहे. एका झोपडीत राहत होती ती. तिला एक टाईम जेवायला पण मिळत नव्हतं. मित्र, तिला ते स्टोरी लिहिण्यासाठी पेपर मिळत नव्हते, तर तिने लोकांनी फेकून दिलेल्या पेपरच्या पाठीमागे ती स्टोरी लिहायची. आणि अनेक प्रकाशकाला भेटली ती, अनेक प्रकाशकाला फेटाळलं गेलं. शेवटी सक्सेस बोलली. आज नाव शी इज बिलियनियर. ओप्रा विन्फ्रे, फेमस जर्नलिस्ट, की ज्याला सेलिब्रिटी भेटायला तर असतात, त्याचं लाईफ भयंकर स्ट्रगलमध्ये गेलेलं आहे. अतिशय गरिबीतनं पुढे आलेली आहे. आज शी इज ऑल्सो बिलियनियर. तर डोंट फेअर चॅलेंजेस. चॅलेंजेसमधून आपल्यामध्ये चेंजेस होतात, हे फार महत्त्वाचं आहे. चौथी स्टेप आहे बिग ड्रीम. जोपर्यंत तुम्ही तुमची स्वप्न मोठी बघत नाही, तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जात नाही. डझंट मॅटर तुम्ही कुठून आला आहे, डझंट मॅटर तुम्ही सध्या झोपडीत राहतात का महालात राहतात, डझंट मॅटर. समजा एखाद्या व्यक्ती झोपडी राहून जर त्याने स्वप्न मोठी बघली, देर इज सो मेनी चान्सेस बिकम मिलियनर और बिलियनर. आणि एखादा महालात राहून जर स्वप्न बघली, देर इज सो मेनी चान्सेस टू बिकम पुअर. एखाद्या व्यक्ती आलिशान घरात राहून देखील, महालात राहून देखील स्वप्न बघत नसेल, तर निश्चित भविष्यामध्ये तो पोर आहे शक्यता नाकारत नाही, कारण तो भविष्यात झोपडी शक्यता नाकार देत नाही. पण जो झोपडीतला माणूस जर त्याने मोठी स्वप्न बघितली, तर 100% भविष्यात ही बिकम मिलियनर और बिलियनियर. आपले ड्रीम्स मोठे असले पाहिजे. थिंक बिग, ड्रीम बिग. आणि जे लास्ट आहे, 5वं आहे, बी व्हिजनरी. आपलं व्हिजन असलं पाहिजे. 5 वर्षांनी हा व्यवसाय कुठं जाईल, 10 वर्षांनी हा कुठं जाईल, 15 वर्षांनी कुठं जाईल, 20 वर्षांनी कुठं जाईल, हे तुमचं व्हिजन असलं पाहिजे. हे व्हिजन ठेवून तुम्ही जर काम केलं, त्याचं उदाहरण द्यायचं झालं, जेफ बिझोस, म्हणजे अमेझॉनचा सर्वे सर्वा. नाऊ ही इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तिच्या डोक्यात एक आयडिया आली आणि लोकांना सर्व्हिस देण्याचं व्यवसाय चालू केला. आज अमेझॉन जगामध्ये एक नंबर बनलेला आहे. फेसबुक असेल, किंवा बिल गेट्स असेल, या लोकांना पुढचं 20 वर्ष 25 वर्ष पुढे दिसतं. तुमच्याकडे व्हिजन पाहिजे. तो जर तुम्ही व्यवसाय चॉईस केला, तर निश्चितच तुम्ही देखील भविष्यात यू ऑल्सो बिकम मिलियनियर और बिलियनियर. तो मित्र, ह्या जे 5 स्टेप तुम्ही फॉलो केल्या, आय रिपीट वन्स अगेन. त्यातली पहिली स्टेप आहे डू समथिंग न्यू. काहीतरी नवीन करा. सेकंड, टेक अ रिस्क. रिस्क घ्यायची मानसिकता ठेवा. जो पण तुम्ही रिस्क घेत नाही, तो पण लाईफमध्ये पुढे जात नाही. थर्ड, डोंट फेअर चॅलेंजेस. चॅलेंजेसला घाबरू नका, त्याची भीती मात्र बाळगू नका. फोर्थ, बिग ड्रीम, जे धीरूभाई अंबानीने पाहिलेलं आहे. जगातले जे महान लोक होऊन गेले, मे बी इंडस्ट्रियलिस्ट्स, एनी अदर फील्ड, त्यांनी फार मोठे स्वप्न बघितले होते, त्यामुळे ते टॉपला गेले. आणि 5वं जे लास्ट आहे, बी व्हिजनरी. तुमचे व्हिजन असलं पाहिजे. 5 वर्षांना, 10 वर्षांना, 15 वर्षांना, 20 वर्षांना हा व्यवसाय कुठं जाईल, त्यावेळी समाजाची गरज काय असणार आहे आणि आपण आज काय केलं पाहिजे. जर हे जर तुमच्या व्हिजन असेल, निश्चितच तुम्ही यू ऑल्सो बिकम अ मिलियनियर और बिलियनियर. मला वाटतं की तुमच्या
भावी आयुष्यामध्ये मिलियनर बनण्यासाठी माझ्या शुभेच्छा. परत एकदा तुम्ही मी सांगलेल्या या गोष्टी फॉलो करा, अंमलात आणा. निश्चितच तुम्हाला देखील धनवान बनण्याचा एक रस्ता, एक मार्ग दिसेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात यू बिकम ऑल्सो करोडपती. बहुत बहुत धन्यवाद.